राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ही मोठी घोषणा केली। 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे। 3 दिवसात 9 लाखांवरती शेतकऱ्यांनी जाणून घेतले तंत्रज्ञान। तिसऱ्या दिवशी अलर्ट गर्दी, शेतकऱ्यांचा मिळतोय जबरदस्त प्रतिसाद। पहिल्या टप्प्यातील आंबा मोहर करपला। सिंधुदुर्ग रत्नागिरीतील आंबा उत्पादक शेतकरी आता मोठ्या संकटामध्ये। राज्यात 80 लाख टन साखर उत्पादन, फेब्रुवारी अखेरपर्यंत ऊस गाळप, हंगाम संपण्याची शक्यता। कांदा उत्पादक शेतकरी संकटात। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, उत्पादन खर्च दूरच, काढणी भरणीचाही खर्च निघेना। 5 रुपये किलोने जातोय कांदा, शेतकऱ्यांचा सरकारवरती संतप्त सवाल। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न केवळ 4,747 रुपये। सरकार नापिकीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत। वहिवाट शेतरस्ता मोकळा होणार, शेतकऱ्यांना मोफत बंदोबस्त। पोलीस निरीक्षक घेणार क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठका, त्यावेळी शेतकऱ्यांना पुरवणार संरक्षण। कीटकनाशकांच्या फवारणीत सुरक्षितता आवश्यक, जिल्हा कृषी विभागाचा परिपत्रकाद्वारे शेतकऱ्यांना अनमोल आणि महत्त्वाचा सल्ला। रब्बीत भात पिकानंतर करडईची लागवड करा, शाकिल अली सय्यद पीएम किसान सन्मान संमेलनामध्ये केलं महत्त्वाचं विधान। शेतमाल खरेदीसाठी प्रशासन सहकार्य करणार, 2 टन हळदीचं बुकिंग अगोदरच झाल्याची माहिती। उपाशीपोटी वाऱ्यावर फवारणी, जीवावर बेतणारी चूक, पालघरमध्ये कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं केलं आवाहन। केंद्र राज्य सरकार शेतकरी विरोधी, खासदार सुळे नीरा कांदा मार्केटला भेट देत केली महत्वाची घोषणा, सरकारला कोंडीत पकडणार। डीएपी खतांची किंमत वाढण्याची शक्यता, बळीराजाला अर्थसंकल्पामध्ये पहिलं वाढीचं गिफ्ट मिळणार। मराठवाड्यातील 25 कारखान्यांचे 83 लाख मेट्रिक टन गाळप, 65 लाख हजार क्विंटल साखर उत्पादन झाल्याची माहिती। अमरावतीत 57,000 शेतकऱ्यांच्या खिशात आता महाविस्तार या ॲप, महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये महाविस्तार ॲप घ्यावे। जपानी वैज्ञानिकांनी शोधले अनोखे तंत्रज्ञान, वाया जाणाऱ्या उष्णतेपासून तयार होणारा आता नवीन वीज, शेतकऱ्यांना होणार याचा फायदा। देशातील केवळ 31 शहरे 10 वर्षात झाली स्मार्ट, महाराष्ट्रातील फक्त पुणे आणि सोलापूर शहरांचा त्यामध्ये समावेश, मोदी सरकार फेल झाल्याची भावना। पोलीस भरतीसाठी सज्ज व्हा, 16 फेब्रुवारी पासून पुण्यासह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात शारीरिक चाचणी सुरुवात, 16.25 लाख अर्ज आले। ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयामध्ये फुकट उपचार बंद, सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या मुलांना होणार याचा झटका। महाराष्ट्रात 3 वर्षात 550 सरकारी शाळा बंद, ज्या शाळेत शेतकऱ्यांची मुलं शिकतात त्या शाळा बंद का, शेतकऱ्यांचा संतप्त सरकारला सवाल। शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे संरक्षित, चव्हाण यांची माहिती। अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार कराराबाबत स्पष्टोक्ती, विकासाचा नवा मापदंड असल्याचं केले त्यांनी कौतुक। अमेरिकेतील शेतीमालाला मर्यादित प्रवेश, व्यापार करार, भारतातले डेअरी, मका, सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता कमी असल्याची माहिती। विमानतळाला मोदींचं नाव देऊनच दाखवा, सपकाळ यांची माहिती। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये प्रचंड गदारोळ। शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वरात 21-22 रोजी 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाला अखेर झाली सुरुवात, महाबळेश्वरमध्ये भरणार संमेलन। गोंदिया जिल्ह्यात मक्याला प्रोत्साहन, कृषी विभागाचा सरकारकडे 35 कोटींचा प्रकल्प दाखल, शेतकऱ्यांना मक्यामध्ये होते दुप्पट उत्पन्न।
मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे 4 दशकानंतर भाजपकडे महापौर पद. ठाकरे गटाने उमेदवारी अर्जही दाखल केला नाही. उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी अखेर बिनविरोध. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुमारे 55% मतदान. आज लागणारा निकाल. महाराष्ट्रातील सगळीकडेच निकालाचा होणार आजपासून दिवसभर जल्लोष.